नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 11 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, पुरुषांच्या अंडर 19 क्रिकेट आशिया चषकाचे विजेतेपद कोणी जिंकले? तर बांगलादेशने जिंकलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे। यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले? तर जोधपूरमध्ये केलेले आहे। यानंतर भारताने 2200 मेट्रिक टन तांदूळ कोणत्या शेजारी देशाला पाठवला? तर म्यानमार या। यानंतर कोणता देश अलीकडेच 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थीम देश बनलेला आहे? तर फ्रान्स हा। यानंतर पुढील प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली? तर हरियाणा या राज्यामध्ये सुरू केलेली आहे। यानंतर इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमची 4थी आवृत्ती नुकतीच कोठे सुरू झाली? तर नवी दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे। यानंतर इमॅन्युएल ओएड्राओगो यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बुर्किना फासो या। यानंतर नुकतेच RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले? तर संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे गव्हर्नर झालेले आहेत। यानंतर जागतिक मानवाधिकार दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस साजरा केला जातो। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर आजचा पहिला प्रश्न आहे, WTA ने 2024 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोणाला घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आर्यना सबलेंकाला। कोणाला? तर आर्यना सबलेंका। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। तर WTA म्हणजे काय? तर महिला टेनिस असोसिएशन। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर बेलारूसच्या आर्यना सबलेंका हिची WTA 2024 सालची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेली आहे। तर आर्यना सबलेंका हिने पहिल्यांदाच WTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे। यानंतर आपण WTA बद्दल महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर महिला टेनिस असोसिएशनची स्थापना 1973 मध्ये प्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटू बिली जीन किंग यांनी केलेली होती। तर WTA ही महिला टेनिस व्यावसायिक खेळाडूंसाठी जागतिक प्रशासकीय एक संस्था आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, देवजीत सैकिया यांची। कोणाची? देवजीत सैकिया यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देवजीत सैकिया यांची बोर्डाचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर ते जय शहा यांची जागा घेतील, ज्यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। यानंतर आपण BCCI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर BCCI ची स्थापना 4 डिसेंबर 1928 मध्ये झाली आणि मुख्यालय कोठे आहे BCCI चे? तर मुंबईमध्ये आहे। आणि सध्याचे अध्यक्ष देवजीत सैकिया हे सध्याचे अध्यक्ष आहेत। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न तिसरा आहे, तर युनिसेफ दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। केव्हा? तर 11 डिसेंबर रोजी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर युनिसेफ स्थापना दिवस दरवर्षी 11 डिसेंबर रोजी साजरा केला जात असतो। तर 1946 मध्ये या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेने युनिसेफची स्थापना केली आहे। म्हणून युनिसेफची स्थापना सुरुवातीला 11 डिसेंबर 1946 रोजी दुसऱ्या महायुद्धामुळे बाधित मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय बाल आणीबाणी निधी म्हणून करण्यात आलेले आहे।
तर यानंतर मित्रांनो युनिसेफ म्हणजे काय, तर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड आहे आणि स्थापना 11 डिसेंबर 1946 मध्ये झाली आणि 2024 मध्ये 78वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आणि मुख्यालय कोठे आहे, तर न्यूयॉर्क शहर, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये. आणि कार्यकारी संचालक आहेत कॅथरीन रसेल. कोण आहेत, कॅथरीन रसेल. यानंतर पुढील चौथा प्रश्न, तर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सतीश करुणाकरण यांनी. कोणी, तर सतीश करुणाकरण यांनी जिंकले आहे. तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय बॅडमिंटनपटू सतीश करुणाकरणने BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 गुवाहाटी आसाम येथे 3 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर पुढील पाचवा प्रश्न पाहूया. तर कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एस.एम. कृष्णा यांचे डिसेंबर 2024 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कर्नाटक. या मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचा आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर डिसेंबर 2024 मध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एस.एम. कृष्णा यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. तर ते 11 ऑक्टोबर 1999 ते 20 मे 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. यानंतर 6 डिसेंबर 2004 ते 8 मार्च 2008 पर्यंत ते महाराष्ट्राचे राज्यपाल देखील होते. तर यानंतर आपण कर्नाटक विषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे बेंगळुरू, मुख्यमंत्री सध्याचे सिद्धरामय्या आणि सध्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. आणि राष्ट्रीय उद्यान अंशी, कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेर घट्टा. यानंतर सहावा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 2024 कधी साजरा केला जातो, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. केव्हा, तर 11 डिसेंबर रोजी. तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस दरवर्षी 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. तर 2003 मध्ये पर्वतांचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन समजावून सांगण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हे घोषित केलेले होते. यानंतर पर्वत केवळ हवामानाचा समतोल राखत नाही, तर ते वनस्पती, जलीय संसाधने आणि जैवविविधतेचे महत्त्वाचे स्रोत देखील आहेत. यानंतर आपण डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला. 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस, 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस, 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. 8 डिसेंबर रोजी बोधी दिन, 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर नुकताच युनेस्को हेरिटेज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अभत्योश्वर मंदिर आणि BJPCI प्रकल्प. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी ए व बी दोन्ही. तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2 भारतीय वारसा संवर्धन प्रकल्प, थुक्काची तामिळनाडू येथे स्थित अभत्योश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प आणि मुंबई महाराष्ट्र येथे स्थित BJPCI संवर्धन प्रकल्प यांनी सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्कोचा आशियाई पॅसिफिक पुरस्कार 2024 जिंकलेला आहे. यानंतर सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार युनेस्कोद्वारे 2000 साली स्थापित करण्यात आला. तर यानंतर आशिया आणि पॅसिफिक मधील वारसा मूल्यांच्या वास्तू आणि इमारती पुनर्संचयित, संवर्धन आणि परिवर्तनासाठी व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या प्रयत्नांना हा पुरस्कार दिला जातो. यानंतर आपण युनेस्को विषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात. स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये झाली. मुख्यालय पॅरिस फ्रान्स मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष ऑड्रे अझौले हे सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक
कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी IIT मद्रास या कोणत्या तर IIT मद्रास या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार केलेला आहे. तर हा ट्रॅक IIT मद्रासच्या कॅम्पसमध्ये तयार करण्यात आलेला असून त्याची लांबी 410 मीटर आहे. तर हायपरलूप ही हाय स्पीड ट्रेन आहे जी ट्यूबमध्ये व्हॅक्यूममध्ये धावते. तर या चाचणी ट्रॅकवर ट्रेन 100 किलोमीटर तास वेगाने धावू शकते आणि आता हायपरलूपची चाचणी लांब ट्रॅकवर 600 किलोमीटर तास वेगाने केली जाईल. यानंतर हायपरलूपची जगातील पहिली कल्पना एलॉन मस्क यांनी 2012 मध्ये दिलेली होती. यानंतर मित्रांनो पुढील 9वा प्रश्न. तर अमेरिकाच्या नोब्रास्का स्टेट कॅपिटल मध्ये कोणत्या भारतीय महापुरुषाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी महात्मा गांधीजी यांच्या. कोणाच्या? तर महात्मा गांधीजी यांच्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर नोब्रास्काचे गव्हर्नर जिम पिलेन यांनी स्टेट कॅपिटल येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे आणि 6 डिसेंबर हा महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केलेला आहे. तर भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सिएटल अखत्यारीतील राज्याच्या राजधानीतील गांधीजींचा हा पहिला पुतळा आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणत्या शेजारी देशाने चीनच्या BRI फ्रेमवर्कवर करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नेपाळ या. कोणत्या? तर नेपाळ या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर नेपाळ आणि चीनने बीजिंगमध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI साठी एक्झिक्युशन फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केलेली आहे. तर फ्रेमवर्क हा एक मेगा कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहे जो चीनला दक्षिण पूर्व आशिया, मध्य आशिया, रशिया आणि युरोपशी जोडतो. यानंतर नेपाळ आणि चीनने 2017 मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI करारावर स्वाक्षरी केली. तर यानंतर आपण नेपाळ विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेले सध्याचे राष्ट्रपती आहेत आणि सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली हे आहेत. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.